रिटायरमेंट नंतरची जी लाईफ आहे, ते आयुष्य आहे, ते नासवून टाकण्याचं काम या क्रूर व्यवस्थेने केलेलं आहे, या क्रूर सिस्टमने केलं. मी कुठे एका गव्हर्नमेंटला म्हणणार नाही, कारण 95 वर्ष सगळ्यांच्याच गव्हर्नमेंट. हेलो दोस्तों, कैसे हो आप दोस्तों। आज आपको बताएंगे ईपीएस 95 पेंशन वृद्धि संबंधी एक और नया जानकारी, नए अपडेट हम आपको देंगे। इस अपडेट के माध्यम से हम आपको ये बताएंगे कि यहाँ पर कमांडर अशोक रावत जी ने यहाँ पर ईपीएस 95 पेंशन धारकों के बारे में क्या क्या सोचा है, क्या क्या उन्होंने बात कही है कि उनका जो पेंशन है कब तक बढ़ पाएगा, और उस पर सोच विचार करके जो भी यहाँ पर वार्तालाप हुई है वहाँ पर ईपीएस 95 पेंशन धारकों को यहाँ पर उन्होंने संबोधित किया था। उनको बताया था हमारी जो पेंशन है ना, उस पेंशन का जो बढ़ने का जो क्रम है वह किस प्रकार से डिले हो रहा है ईपीएफओ के द्वारा या सरकार के द्वारा, इस पर उन्होंने वार्तालाप करके उन्होंने यहाँ पर समझाया, बताया। यहाँ पर बहुत लोग यहाँ पर मौजूद थे और यहाँ पर बहुत अच्छा वार्तालाप के अनुसार उनका कार्यक्रम चला था, और यहाँ पर उन्होंने किस प्रकार संबोधित करा था उसको मैं आपको लाइव सुनाता हूँ, बताता हूँ। तो वीडियो के अंत तक आप पूरा बने रहना। चैनल पर नए हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब अभी से जरूर कर लेना ऐसे ही अपडेट पाने के लिए। तो चलिए मैं आपको बताता हूँ। आमच्या म्हातारपणात आमचाच पैसा, तो मैं आपके लिए काम करूंगा. आम्ही दुसऱ्या वेळेस भेटलो 1.5 वर्षांनी. म्हटलं सर आपने तो बोला था, मुझे याद है, मैं आपका काम करने वाला हूँ, लेकिन इसमें ब्युरोक्रेटिक हैजल्स होती है. जे आपले प्रशासन असतात, प्रशासकीय अधिकारी, त्यांच्या बाजूने बऱ्याच अडचणी असतात. तुमच्या तहसील ऑफिसमध्ये या टेबलावरची पहिले शेजारच्या टेबलावर जायला 2 महिने लागतात. बरोबर आहे का चूक आहे? मग त्या दिल्लीतल्या टेबल याच्यापेक्षा मोठे आहे आणि फाईली पण मोठे आहेत. ती फाईल एका टेबलावर दुसऱ्या टेबलवर जाईपर्यंत तिला पंख नसतात, पाय नसतात, ती सरपटत जाते. इतकं कठीण आहे. एकाच ठिकाणी 2 कक्ष अधिकारी असे मध्ये ते असं लावलेलं आहे की हा इकडे येतो, पण इथून तिथं फाईलला जाता येत नाही, तिला खूप ढकलावं लागतं. त्यामुळे आपल्याला उशीर झालेला आहे आणि ते मान्य आहे, सरकारलाही मान्य आहे. आपलं म्हणणं काय, आज 78 लाख पेन्शनरांपैकी 20 पेन्शनर्स, 20 लाख पेन्शनर्स विडो आहे, विधवा आहे किंवा विधूर आहे. याचा अर्थ 20 लाख लोक मेले, 30 वर्षात 20 लाख मेले. याचा तुम्ही हिशोब जर केला तर तुमच्या लक्षात येईल की रोज मरणाऱ्यांची संख्या 190 ते 200 लोक आहे रोज. त्यामुळं आपल्याला घाई आणि म्हणून हे आपण आंदोलन अनेक वेळेस तीव्र केले. अनेक वेळेस आपण अर्धरत्न आंदोलन केलं, आमरण उपोषण केलं, मुंडन आंदोलन केलं, त्या ईपीएफओचं मडं त्याच्यात घरासमोरून नेलं, सगळेच प्रकार केले. रस्ते रोखले, जेलमध्ये आम्हाला 2 वेळ नेलं, पकडून नेलं, बाजूला धरून खेचत नेलं. हे सगळं झालेलं आहे. पण सबुरी का फल मीठा होता है. तुमची पेन्शन येत्या 2 महिन्यात वाढलीच पाहिजे. आणि ती पण आपल्या मागणी एवढी वाढलीच पाहिजे. पंतप्रधानांना 2 वेळ भेटल्यानंतर आम्ही आदरणीय निर्मला सीतारामनजी, ज्या आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांना 2 वेळ भेटलो. पहिल्या वेळेस अर्धा तास चर्चा झाली, त्यावेळेस माझ्यासोबत आदरणीय हेमा मालिनीजी होत्या, आदरणीय जितेंद्र सिंगजी जे पीएमओचे राज्यमंत्री होते. पंतप्रधानांनी त्यांना पाठवलं, यांना कोणाची भेट घेतली जा म्हणे. आपले महासचिव होते वीरेंद्र सिंगजी, पी.एन. पाटील साहेब होते. आमची अर्धा तास चर्चा झाली, पण त्यात काही निष्कर्ष निघाला नाही. जुनी गोष्ट आहे. आता मागच्या महिन्यात 1-1.5 महिन्यापूर्वी वित्तमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं. आमचं तिथे प्रेझेंटेशन झालं. त्यात आमच्या ताई साहेब पण होत्या. महिला आवश्यक आहे, पुढची महिला आहे तर हमारे पास भी 2 महिला आहे, म्हणून आम्ही तिथे गेलो. आमचे वीरेंद्र सिंगजी होते, तरी मंडळ होते आणि आमच्या आणि आला तरी 15 मिनिटं कट करा. तर आम्ही
ते त्यांना पटलं. त्यांनी त्यांना सांगितलं कसं आपण हे करू शकतो, आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला काय करावं लागेल, आम्हाला काय करावं लागेल, त्या EPFला काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टीचा उभार वित्तमंत्र्यांनी घेतला. आणि आम्ही त्या दिवशी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडलो तेव्हा त्यांनी ट्विटरवर टाकलं की मी आज कमांडर अशोक राऊत आणि NSCच्या टीमला भेटले. एवढ्या मोठ्या वित्तमंत्र्यांनी हे टाकलं म्हणजे आपल्या संघटनेचा थोडा मोठा मान हा व्यक्तिगत नसतो, हा संघटनेचा सन्मान. आणि त्याच्यानंतर आपण आंदोलन बंद केले का? आंदोलन सुरूच. आपलं बुलढाण्याचं उपोषण या 24 डिसेंबरला 6 वर्ष पूर्ण झाले. रात्रंदिवस लोक बसतात, 50 लोक, 100 लोक, रात्री सुद्धा तिथे लोक असतात. करोना होता तरी होते, पाऊस आला तरी असतात, गळलं ते आमचं ते प्लास्टिकचं तरी असतात, उन्हात असतात. म्हातारे लोक आहेत आणि बसणाऱ्यापैकी बरेच लोक मायनस झाले. पण उत्साह घातला नाही, बसू द्यायचा नाही. अरे अशी बेकारचोट जिंदगी दिल्यापेक्षा तर मेलेला बरं, या हिशोबाने लोक. आणि म्हणून त्या आंदोलनाला महत्व आहे. तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यासाठी कोणीतरी रात्रंदिवस तिथं बसतंय की बाबाजीची धुनी तिथं पेटून ठेवलेली आहे. तर त्या धुनीचा प्रकाश घ्या, त्या धुनीची ऊर्जा घ्या आणि तुम्ही सुद्धा कामाला लागा. तर धुनीत जाऊन बिडी पेटू नका. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? हे आपल्याला आपण सगळे प्रयत्न केले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, 4 लेबर मिनिस्टर झाले आतापर्यंत संघटनाचं हे सुरू असताना. पहिले बंगारू दत्तात्रय, मग संतोष कुमार गंगवार, त्याच्यानंतर भूपेंद्र यादव आणि आता हे 4थे मंत्री आपले आदरणीय मनसुखजी मांडवीय. 4 मंत्री झाले, काम झालं नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण ब्युरोक्रॅटिक अधिकारी, पॉलिटिकल चॅनल, ब्युरोक्रॅटिक चॅनलमध्ये आपण एकही असा अधिकारी सोडला नाही तो जबाबदार अधिकारी आपल्या कामाशी निगडीत आहे. संपूर्ण भारताचा एकच असतो कॅबिनेट सेक्रेटरी, त्याच्यानंतर एक्सपेंडिचर सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, लेबर सेक्रेटरी, या सगळ्या मंडळींचा आपल्याबरोबर चर्चा आणि व्यवस्थित डिस्कशन झालेले आहे. आपण त्यांना आपले सोल्युशन सांगितलेले, आपण सांगितलेल्या तोडग्यावर ते काम करायला लागलेले. आणि आता या 20 तारखेला आता जे सध्याचे जे श्रममंत्री आहेत, लेबर मिनिस्टर आदरणीय मनसुख मांडवीयजी, त्यांनी आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करायला सांगितलं. आपण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं. त्यात आपण हे सांगितलं की टोटल पेन्शनर किती, 1000च्या आत 36
7,500 आणि मग मागे भत्ता झाली. सांगा काय फिरू नुसतं करू नका फिरू म्हणतात. सांगा सोयाबीन बरोबर आहे की म्हणून आपण त्यांना सोल्युशन दिलेले. आपलं सोल्युशन असं आहे की ज्यांना 1,000 आणि त्याच्यापेक्षा कमी पेन्शन असेल त्यांची पेन्शन 7,500 आणि मग मागे भत्ता झाली. असलेली पेन्शन 1,000 अधिक 6,500 अधिक महागाई भत्ता. मग समजा कोणाला 500 रुपये पेन्शन तर 500 रुपये अधिक 6,500 अधिक महागाई भत्ता. कोणाला 1,800 अधिक 6,500 अधिक महागाई भत्ता. आपण त्यांना सोल्युशन दिले. मग आपण त्यांना हे सांगितलं की हे सगळं करताना तुम्हाला खर्च किती येणार. आपण हिशोब काढले 4 दाखवले की हे जर तुम्ही दिलं आमच्या मनात तर तुम्हाला इतके खर्च येणार आहे. तुम्हाला अंदाजे 82,000 खर्च येणार दरवर्षी. मग या खर्चाची भरपाई कशी करायची. तो दोस्तों अभी आपने यहाँ पर सुना था NAC अध्यक्ष कमांडर अशोक रावत जी को, जो यहाँ पर संगठन को चला रहे हैं NAC को, राष्ट्रीय संघर्ष समिति द्वारा। और उन्होंने अपनी वार्तालाप में अपनी बातों में यही समझाया है कि आपकी जो पेंशन है EPS 95 पेंशन धारक है जितने भी, उनको यहाँ पर संबोधित करते हुए यही बताया कि हमारी जो पेंशन है किस प्रकार से डिले हो रही है EPFO के द्वारा या सरकार के द्वारा, उसको यहाँ पर उन्होंने विस्तार से समझाया। और आपकी जो पेंशन है वह कब तक बढ़ पाएगी यहाँ पर उस पर भी उन्होंने अपनी जो शब्द है वहाँ पर रखे थे। तो दोस्तों इस प्रकार का जो ये वीडियो था यहाँ पर निकल कर आ रहा था, इसको हमने आपको समझाया है, बताया है। तो आशा करता हूँ दोस्तों ये वीडियो आपको समझ भी आया होगा, पसंद भी आया होगा। तो दोस्तों कैसा लगा मेरा वीडियो, अगर मेरा वीडियो आपको पसंद आए तो लाइक करें, आगे शेयर करें और प्लीज़ इस चैनल को सब्सक्राइब आप जरूर कर लेना, क्योंकि ऐसे ही आपको वीडियो और अपडेट मिलते रहेंगे हमारे चैनल के माध्यम से। मिलते हैं नए और नेक्स्ट वीडियो में, जब तक के लिए जय हिंद।